नमस्ते बालमित्रांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया जिजामाता कन्या प्रशाला अकलूज इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं एक गाणं. हे देशभक्तीपर गीत आहे. यासाठी संगीत मार्गदर्शन केलेलं आहे श्रीयुत D.N. शेलार सर. तबला साथ D.M. झांबरे आणि पिंटू कसबे यांची आहे, तर हार्मोनियमची साथ D.N. शेलार सरांची आहेत. यासाठी लिके सर, बाबर सर, कांबळे सर आणि सौभाग्यवती लव्हाळे मॅडम यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. हे गाणं म्हटलंय कल्याणी वाघ, श्रेया शिंदे, चारुशीला गाडे, ऐश्वर्या नागणे, वैभवी जोशी, आफरीन काझी, श्रद्धा कुलकर्णी, वैष्णवी दंडवते, नीलम शेंडे, स्नेहल जाधव, ऐश्वर्या गांधी, सिमरन फडे, मैथिली जाधव, अपूर्वा कुलकर्णी, पायल शेख, ऐश्वर्या जोशी, प्रेरणा सावळे, संपदा दंडवते, स्नेहा खडतरे, पद्मजा गव्हाणे आणि अपूर्वा साने यांनी. ऐकूया हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. हा
काय बालमित्रांनो, आवडलं ना हे गाणं तुम्हाला? आता कुमारी रतिका ज्ञानेश्वर शेलार ही आपली चौथीतली बालमैत्रीण आहे. ती आपल्याला किती सांगू मी सांगू कुणाला हे गाणं म्हणून दाखवतीये. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास खेळू जला रंग उधळू जला, रास खेळू जला रंग उधळू जला, आला आला ग कानाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड सुगालात नाच गवतालात पैंजण थरथरले. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड सुगालात नाच गवतालात पैंजण थरथरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवमीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्तीशी साजरी ग ओठावरी बासरी, फुलवे तुला संगती. कुणी म्हणे गोविंद, कुणी म्हणे गोपाळ, कानाला नावे किती. मूर्तीशी साजरी ग ओठावरी बासरी, फुलवे तुला संगती. कुणी म्हणे गोविंद, कुणी म्हणे गोपाळ, कानाला नावे किती. रोज खोड्या करून गोपी बाळी जमून, रोज खोड्या करून गोपी बाळी जमून, नव्या आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. बालमित्रांनो, या गाण्यानंतर आता सदाशिवराव माने विद्यालय अकलूज इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं एक गाणं आपण ऐकूया. उषक काल होता होता काळ रात्र झाली. यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे श्रीयुत सुहास पवार सर, बाळासाहेब झांबरे सर, महादेव आठवले सर आणि धन्यकुमार साळवे सरांनी. या गाण्यासाठी वादक कलाकार आहेत महेश गाडेकर, बाळासाहेब झांबरे सर, सुहास पवार, धन्यकुमार साळवे, महादेव आठवले आणि पिंटू कसबे. हे गाणं म्हटलेलं आहे या विद्यार्थ्यांनी. अनिकेत गांधी, विक्रम माने, अजिंक्य कुलकर्णी, रोहित बळकटे, आशुतोष फुलारी, प्रगती खंडागळे, राजश्री माने पाटील, ऋतुजा जाधव, धनश्री वाघमारे, काजल तांबोळी, नेहा शिंदे, रश्मी बळकटे, यास्मिन तांबोळी, प्रतिभा म्हस्के, निकिता शिंदे, प्रियांका लोखंडे, सरफराज खतीब, विराज भोसले, श्रीकांत भोसले, दर्शन चव्हाण, अजित कुलकर्णी, कार्तिक राऊत, सूरज माने, आदित्य वरपे आणि महेश गाडेकर यांनी. ऐकूया सदाशिवराव माने विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं हे गाणं.
बालमित्रांनो, आता गोष्ट ऐकण्यासाठी तयार व्हा बरं का. आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे प्रसादिता सुहास उरवणे. माझं नाव प्रसादिता सुहास उरवणे. शाळेचे नाव जिजामाता कन्या प्रशाला अकलूज. बोधकथेचे नाव विद्येपेक्षा बुद्धिश्रेष्ठ. बालमित्रांनो, आपल्याला गोष्टी सांगायला व ऐकायला फार आवडतात, पण त्यापासून छानसा बोध घेऊन आपण जीवनभर वागले पाहिजे. मित्रांनो, प्राचीन काळी सुदर्शन नावाचा एक राजा होता. त्याच्या पदरी विष्णू शर्मा नावाचा एक विद्वान होता. त्याने आपल्या राजकुमारांना बोध देण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या. त्यांना हितोपदेश असे म्हणतात. अशीच एक विष्णू शर्मा यांनी सांगितलेली गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे विद्येपेक्षा बुद्धिश्रेष्ठ. फार वर्षापूर्वी मगध देशात धर्मानंद नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला 4 मुलगे होते. त्याने लहानपणापासून आपल्या मुलांवर उत्तम संस्कार केले आणि पुढील शिक्षणासाठी गावातील एका विद्वानाकडे पाठवले. यथावकाश 4ही मुलांचे शिक्षण पूर्ण झाले, परंतु त्यापैकी 3 नुसते पडत पंडित निघाले. 4था मुलगा मात्र हुशार, सुणसुणीत होता. सुबुद्धी त्याचं नाव. होय, सुबुद्धीच. तो नावाप्रमाणे चांगल्या बुद्धीचा होता. व्यवहार ज्ञानात प्रवीण होता. कधी कधी त्याचे 3 भाऊ त्याला चिडवण्यासाठी म्हणत, आपण कसे विद्यासंपन्न आणि हा तर नुसता व्यवहार ज्ञानाचा घडा. धर्मानंदांनी 4ही मुलांना उच्च शिक्षणासाठी गुरुकुलात पाठवण्याचे ठरवले. तेव्हा 3 भावांनी हा विद्या अभ्यास करत नाही, याला आमच्या बरोबर पाठवू नका असे सांगितले. तरीही धर्मानंदांनी त्या 3घांचे काहीही ऐकले नाही आणि जवळच्याच एका गुरुकुलात 4घांचेही शिक्षण सुरू झाले. दिवसामागून दिवस, महिने, वर्षे लोटली. 4ही ब्राह्मणपुत्रांनी विविध विद्या संपादन केल्या, परंतु ते 3घे नुसते पडत पंडितच राहिले. 4घांचेही शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुच्या आज्ञेने 4घेही पंडित आपल्या गावी जायला निघाले. गावी गेल्यावर आपण आपल्या विद्येने लोकांना कसे चकित करून टाकू यावर सुबुद्धी सोडून सर्वजण चर्चा करीत होते. ते मधून मधून सुबुद्धीची चेष्टा देखील करत होते. रस्ता दाट जंगलातून जात होता आणि अचानक त्या 3घांपैकी एकाने पाहिले. रस्त्याच्या बाजूला त्यांना एका प्राण्याची हाडे विस्कटून पडलेली दिसली. तो मोठ्या उत्साहाने म्हणाला, आता आपल्या विद्येची परीक्षा पाहण्याची वेळ जवळ आली आहे. आपण या प्राण्याला जिवंत करूया. मी याची हाडे एकत्र करून त्याचा सापळा तयार करतो. अरे पण आपण तर गावी चाललोय ना, मग सापळा तयार करण्याची गरज काय? सुबुद्धी मध्येच म्हणाला. पण त्याचे कोणीही ऐकले नाही आणि प्रत्येक जण आपल्या विद्येचे प्रदर्शन करू लागला. एकाने आपल्या विद्येने सर्व हाडे गोळा करून त्याचा एक सापळा बनवला. दुसऱ्याने त्यामध्ये रक्त मांस निर्माण केले. आता त्यांच्या समोर एक निर्जीव सिंह तयार झाला. तिसरा त्यामध्ये प्राण घालणार इतक्यात सुबुद्धी पुन्हा म्हणाला, अरे हा तर सिंह तयार झाला. यामध्ये तुम्ही प्राण घालाल तर हा आपलेच प्राण घेईल. तरीही त्याचे 3घांनी काही ऐकले नाही. सुबुद्धीने परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि एका झाडावर चढून बसला. 3ऱ्या भावाने आपल्या विद्येच्या प्रभावाने त्या सिंहाला जिवंत केले. सिंह जिवंत होताच त्याने एक डरकाळी फोडली आणि 3 भावांचे प्राण घेतले. झाडावर चढल्यामुळे सुबुद्धी मात्र वाचला. सुबुद्धीला अतिशय दुःख झाले. सिंह निघून गेल्यावर सुबुद्धी जड अंतःकरणाने आपल्या गावी परतला. मित्रांनो, माझ्या गोष्टीचे तात्पर्य आहे विद्येपेक्षा त्या विद्येचा व्यवहारज्ञानात उपयोग करायला लावणारी बुद्धी श्रेष्ठ. धन्यवाद. बालमित्रांनो, आता सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं एक देशभक्तीपर गीत आपण ऐकणार आहोत. सारे जहां से अच्छा. कवी इक्बाल यांची ही रचना आहे आणि गाणारे विद्यार्थी आहेत वैष्णवी कवळसकर, अबोली सरडे, वैष्णवी लिके, श्रुती फडे, मयुरी भगत, अर्पिता पराडे, सिद्धी चौघुले, श्रुती लावड, वैष्णवी जाधव, गायत्री पवार, मोहिनी एकतपुरे, मुस्कान शेख, प्राजक्ता झपके, गौरी माळी, रतिका शेलार, पूजा बनसोडे, प्रणाली तपकिरे, ऋतुजा चिंचकर, निषाद गाडेकर, दुर्गेश मगर, आकांक्षा हेंद्रे, स्नेहल देठे, वैष्णवी ढेबरे आणि निकिता मिसाळ. ऐकूया सारे जहां से अच्छा.
मित्रांनो, आता रतिका ज्ञानेश्वर शेलार या विद्यार्थिनीनं गायलेलं तुमचं आणखीन एक आवडतं बालगीत गोरी गोरी पान. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण, गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाची साडी, गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाची साडी, अंधाच्या साडीवर चांदण्याची खडी, अंधाच्या साडीवर चांदण्याची खडी, चांदण्याच्या गाडीला मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. बालमित्रांनो, यानंतरचं गाणं गायलेलं आहे महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर इथल्या विद्यार्थ्यांनी. हे गाणं म्हणणारे विद्यार्थी आहेत सुप्रिया उकिरडे, पूजा पवार, मेघा वाघ, दिव्याणी वाघ, हर्षदा गोडसे, तेजश्री जगताप, श्रुतिका अंकुश शिंदे, ऐश्वर्या कुदळे, शीतल चौधरी, अनुराधा जरे, श्रेया गायकवाड, संकेत शिंदे, संदीप भुजबळ, पंकज सुळे, निरंजन लोंढे, ओंकार गोरवे आणि पृथ्वीराज कोल्हटकर. लाडके
बरे, तर बालमित्रांनो, याबरोबरच आजचा आपला बालसभा कार्यक्रम आता संपला. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलं होतं अभिराम सराफ यांनी. ध्वनिमुद्रण नंदकुमार बेडगे आणि संजय बासुदकर यांचं होतं. सादरकर्ते प्रभाकर सोनवणे. बरे, तर मग पुन्हा भेटूया येत्या रविवारी सकाळी 9:30 तोपर्यंत नमस्ते.